तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर खूप सुंदर आपलं असं जे कटोरीचं ब्लाऊजचं फिटिंग आहे तर ते आलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं पूर्ण जे डिटेलमध्ये आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कटिंग ज्याचं एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हा आपण इथे घेतलेला आहे आपल्या साडीमधला मेन पीस इथं बघू शकता आणि त्यामधलं सुद्धा मी साडीतले जे आहे कॉन्ट्रास्ट कलरचं जे कापड आहे रेड कलरचं तुम्हाला जे बॅकला मी डिझाइन केलेली होती तर त्यासाठी मी एक पट्टा जो आपला एक्स्ट्रा कट करून घेतला होता ब्लाऊज पीसामध्ये साडीमधला। तर असे आपले जे मोठे काट आहेत तर या ब्लाऊज पीसाचे आहेत जे आपण हाताला पूर्ण एल्बो पर्यंत आपले जे स्लीव्ज आहेत तर ते आपण बनवलेले आहेत। आणि इथं घेतलेलं आहे मी 1 मीटर अस्तर तर 38 साईज आहे आणि प्लस त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की स्लीव जे आहेत आपले लॉंग आहेत एल्बो पर्यंत आहेत तर त्यामुळे आपल्याला जे अस्तर आहे 1 मीटर लागतं। तर आपण आता मेजरमेंट बघणार आहोत की आपण काय काय मेजरमेंट इथे घेतलेलं आहे 38 साईज कटोरी ब्लाऊजला। तर जी छाती आहे 9.5 + 2 इंच घेतलेली आहे, कमर 8 + 2 इंच घेतलेली आहे, पूर्ण उंची 14 + 1 इंच घेतलेली आहे, कटोरी जी आहे 6 इंच घेतलेली आहे। तर कटोरीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुमच्या छातीवरती आहे की तुमची जर छातीचं माप कमी असेल तर तुम्ही कटोरी जी आहे 5.5 सुद्धा घेऊ शकता। क्रॉस पट्टी आपण 3 आणि 2.5 घेतलेला आहे, पुढील गळा 6 घेतलेला आहे, मागील जो गळा आहे आपला 10.5 इंच घेतलेला आहे, शोल्डर मी 5.5 घेतलेला आहे, मुंडा 6 घेतलेला आहे आणि जी गळा रुंदी आहे तर मी ती 2.25 इंचावरती घेतलेली आहे। तर आता पूर्ण उंचीमध्ये मी अर्धा इंच जे एक्स्ट्रा वाढवणार आहे। तर तुम्ही तुमची जर हाईट कमी असेल तर तुम्ही इतकं माप जे आहे घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा सुद्धा कमी घेऊ शकता पूर्ण उंचीचं। तर मी आता पूर्ण उंचीचं जे माप आहे तर ते 15.5 इंच घेतलेलं आहे, 14.5 + 1 इंच 15.5 मी इथं पूर्ण उंचीचं माप जे आहे तर ते घेतलेलं आहे। आता त्यानंतर शोल्डर जे आहे 5.5 इंच घेतलेला आहे मी। तर 38 साईजला शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि आपला जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे 6 इंचावरती। तर मी मुंडा 6 इंचावरती घेतलेला आहे। आता जी छाती आहे आपण घ्यायची आहे 11.5 इंचावरती। तर 9.5 आपली छातीचं जे माप आहे तर ते आलं होतं। तर प्लस आपण त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन जे आहे ॲड करून आपलं जे छातीचं माप आहे तर ते 11.5 इंच आपलं आलेलं आहे। तर आता मुंड्याच्या रेषेवरती आपण छातीचं माप 11.5 इंच घेतलेलं आहे। आता आपण कमर घेणार आहोत 10 इंच। तर 8 इंच आपली कमर होती तर 8 + 2 इंच आपण त्यामध्ये मार्जिन ॲड करून 10 इंचाची कमर जी आहे तर ते आपण असं मार्किंग जे आहे तर ते टाकायचं आहे। आता त्याच्यानंतर आपण छाती आणि कमर जी आहे तर ती अशी जोडून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। आता छाती आणि कमर आपण जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण द्यायचा आहे आपल्या फ्रंट मुंड्याला शेप जो आपण 1 इंचावरती इथं मार्किंग केलेला आहे। तर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर मी तो 1 इंचावरती देतो आणि आता शेप बघू शकता मुंड्याला आपण कशा पद्धतीने इथं देत आहोत। तर शेप देणं एकदम महत्त्वाचं असतं कारण त्यामुळेच काय होतं की आपल्या मुंड्याला जे आहे फुगा वगैरे येत नाही। हा मुंड्याचा जो शेप जर तुम्ही व्यवस्थित दिला तर अगदी परफेक्टली आपला जो मुंडा आहे किंवा स्लीव्ज आहे परफेक्टली बसतात। तर त्याच्यामुळे आपल्याला मुंड्याचा जो शेप आहे अगदी व्यवस्थित द्यायचा आहे जसा मी इथं दिलेला आहे। तर बॅकचा जो मुंडा आहे तो मी दिलेला आहे 1.5 इंचावरती आणि आपला जो फ्रंटचा मुंडा आहे तर मी तो दिलेला आहे 1 इंचावरती शेप। तर आता त्याच्यानंतर आपण काय करायचं गळा रुंदी जी आहे तर ती 2.25 इंचावरती मी घेतलेली आहे आणि आपला जो फ्रंटचा गळा आहे पुढील गळा आहे आपला तर तो द्यायचा आहे 6 इंचावरती। तर पुढच्या गळ्यासुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। तर तुम्हाला 6.5 7 इंचाचा जर गळा घालायला आवडत असेल तर तुम्ही गळा जो आहे पुढचा कमी जास्त ठेवू शकता। आता त्याच्यानंतर आपण दिलेला आहे तो क्रॉस पट्टीचं माप। तर गळ्याच्या बाजूला आपण घेतलेलं आहे 3 इंचाचं माप क्रॉस पट्टीचं आणि जी फिटिंगची आपली बाजू आहे कमरेची तर त्या साईडला आपण 2.5 इंच माप घेतलेलं आहे ना। सगळ्यात आधी स्ट्रेट लाईन आपण इथे घ्यायची आहे। तर 2.5 इंचावरती मी अशी स्ट्रेट लाईन आपण घेतलेली आहे। तर त्याच्यानंतर आपण इथं क्रॉस पट्टीला थोडासा इथं कर्व आकार द्यायचा आहे। तर त्यामुळे काय होतं की ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा अंगामध्ये खूप जो क्रॉस पट्टीचा शेप आहे तर तो छान वाटतो। तर त्यामुळे आपण असा कर्व शेप दिलेला इथं क्रॉस पट्टीला। आता आपण इथं घ्यायचं आहे आपल्या कटोरीचं माप। तर कटोरी मी तर 6 इंच घेतलेले आहे पण तुमचं जर छातीचं माप कमी असेल तर तुम्ही 5.5 सुद्धा घेऊ शकता किंवा तुमचं छातीचं पोर्शन थोडं हेवी असेल तर तुम्ही 6.5 इंच सुद्धा घेऊ शकता। तर नॉर्मली 38 साईजला मी तर घेतलेलं आहे आपलं 6 इंच माप। तर आता गळ्यापासून 1 इंचावरती मी असं एक मार्किंग करणार आहे। तर जिथं आपण कटोरीचं माप घेतलं होतं तर तिथून एक स्ट्रेट लाईन आपण घेतलेली आहे आणि आपली वरची जी रेष आहे तर ते आपण अशी क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर असा शेप आपल्याला कटोरीचा जो आहे तर तो द्यायचा आहे। तर अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित आपला जो कटोरीचा शेप आहे तर तो येतो। तर हे बघा आता आपला एकदम परफेक्ट आपला जो कटोरीचा शेप आहे तर तो आलेला आहे।
आणि त्याच्यानंतर आता मी इथं गळा आपला मार्किंग केलेला आहे, तर गळ्याची सुद्धा शेप बघू शकता. थोडासा मी आपला जो आपण स्क्वेअर आकार केला होता तर त्याच्यात थोडंसं मी बाहेरून इथं गळ्याचा जो आपला आकार आहे तर तो घेतलेला आहे. कारण घातल्यानंतर काय होते की गळा जो आहे थोडासा आपल्या फ्रंटला साईडला पसरट होतो घातल्यानंतर, तर त्यामुळे तुम्ही काय करायचं, गळ्याला शेप देताना थोडासा आपल्या बाहेरून जे आपण मार्किंग केलेलं असतं तर त्याच्या थोडं बाहेरून आपण इथं जो आपला आकार आहे गळ्याचा तर तो घ्यायचा आहे. तर आता आपलं मार्किंग जे आहे पूर्ण असं 38 साईजचं झालेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण इथं कट करत आहोत आपला बॅकचा मुंडा. तर सगळ्यात आधी आपण इथं बॅकचा मुंडा जो आहे तर तो असा कट केलेला आहे आणि पूर्ण आपलं जे कटिंग आहे तर ते असं झालेलं आहे पेपरवरती. तर आता बॅक आणि फ्रंट जे आहे तर ते दोन्ही सेपरेट आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर हे बघू शकता मी बॅक आणि फ्रंट असे सेपरेट करून घेतलेले आहे. तर आता गळ्याला मी इथं कट देणार आहे बॅकला आणि फ्रंटला. तर आता आपण ही क्रॉस पट्टी कट करत आहोत. आता त्याच्यानंतर आपण इथं गळा आपला फ्रंटचा करायचा आहे कट. आता आपला जो फ्रंट आपण मुंडा इथं 1 इंचावरती मार्किंग केला होता तर तो आपण कट करून घ्यायचा आहे इथं. आणि त्याच्यानंतर आता आपण इथं करणार आहोत आपली कटोरी कट. तर बघा आपल्याचा फ्रंटचं जे आपलं कटिंग आहे तर ते पूर्ण पेपरवरती झालेलं आहे. आणि जसं की आपण कटोरीला जे आहे दुसऱ्या पेपरमध्ये वाढवून घेतो तर आपण आता काय करायचं आहे, दुसरा एक पेपर मी इथं घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण इथं जी कटोरी आहे आपली ती वाढवून घ्यायची आहे. तर कटोरीमध्ये आपल्याला मापं काय ठराविक मापं असतात तर ती वाढवून घ्यायची असतात. तर सगळ्यात आधी आपण जशी आहे तशी इथं कटोरी जी आहे तर ती ठेवून घ्यायची आणि मार्किंग करून घ्यायची. आता हे बघू शकता आपण जसं आहे तसं हे मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता कटोरीच्या दोन्ही साईडला आपण इथं 1.5 इंच वाढवायचं आहे. जिथं आपण टक्स मारतो बॉटमला तर त्या साईडला आपण दोन्ही साईडला असं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे थोडंसं क्रॉसमध्ये. आणि दोन्ही पॉईंटचं आपण सेंटर काढून घ्यायचं आहे. तर मी 1.5 इंच वाढवलेलं आहे इथं. तर 1.5 इंच वाढवून आपण कटोरीला जसं मी दाखवलेलं आहे त्या टाईप आपण इथं कटोरीला जे आहे दुसऱ्या पेपरवरती माप जे आहे वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता आपण इथं माप जे आहे वाढवून घेतलेलं आहे आणि आपल्या कटोरीचा शेप सुद्धा व्यवस्थित असा आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीवचं कटिंग नाही दाखवलं कारण काय होतं की व्हिडिओ जो आहे खूप लॉंग होतो. तर स्लीवचा जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती तो अपलोड आहे. एकदम सविस्तर मी माहिती तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे की छातीच्या मापावरून आपण स्लीव जी आहे तर ती कशी काढायची. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला स्लीव्ज काढायला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ जो आहे एकदम बघू शकता. तर मी लॉंग स्लीव्ज आणि शॉर्ट स्लीव्ज तुम्हाला त्यामध्ये दाखवलेले आहे. तर आता आपण सगळ्यात आधी काय करायचं आहे की अस्तरवरती आपले जे पार्ट आहेत फ्रंटचे तर ते कट करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपण इथं करणार आहोत आपला बॅक पार्ट कट. तर त्या बॅक पार्टमध्ये मी काय करणार आहे, बॉटमला थोडं इथं मी अर्धा इंच वाढवणार आहे कारण आपली जी बॅकची डिझाईन आहे तर ती 2 पीसमध्ये कट होते. तर त्यामुळे मी इथं एक्स्ट्रा जे बॉटमला तुम्ही बघू शकता इथं मी अर्धा-पाऊण इंच इथं वाढवून घेतलेला आहे डिझाईनसाठी. जर तुम्ही डिझाईन करणार नसाल, सिंपल गळा ठेवणार असाल तर जसा आहे तसं बॅक पार्ट जो आहे तुम्ही ठेवून घ्यायचा आहे अस्तरवरती. तर मी या ब्लाऊजला पाठीमागे डिझाईन केलेले आहे तर त्यामुळे मी बॉटमला इथं अर्धा-पाऊण इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. तर आता सगळी जी आपली मापं आहेत तर ती आहे तशी आपण यामध्ये अस्तरवरती ठेवून कट करायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कोणतंही मार्जिन किंवा कोणतंही माप आपल्याला यामध्ये वाढवायचं नाही. जसं आपण पेपर कटिंग केला होता तर तसं तोच ठेवून आपण डायरेक्ट अस्तरवरती यामध्ये कट करायचं आहे. तर आता हा बघा आपला मुंडा आपण आहे तसा इथं मार्किंग केला आणि त्यानंतर आपण आता कट करत आहोत. तर आपलं आता मुंड्याचं जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे आणि आता आपण कटोरी ठेवत आहोत. तर कटोरी जसं मी नेहमी तुम्हाला सांगत असते की कटोरी जी आहे अस्तरवरती ठेवताना आपल्याला क्रॉसमध्ये कटोरी जी आहे तर ती ठेवायची असते. जर तुम्ही सरळ ठेवला तर कटोरी जी आहे तर ती चपटी बसते. तर त्यामुळे अस्तरवरती ठेवताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कटोरी जी आहे अशी क्रॉसमध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे.
तर आता आपली कटोरीसुद्धा कट झालेली आहे। तर आता आपण करणार आहोत क्रॉसपट्टी कट। तर माप मोठा असल्यामुळे मी यामध्ये अस्तर जे आहे तर ते आपल्याकडे कमी होतं, तर त्यामुळे मी तर सिंगलच क्रॉसपट्टी जी आहे तर ती मी काढत आहे। पण जर तुमच्याकडे कापड जास्त असेल तर तुम्ही डबल क्रॉसपट्टीसुद्धा काढू शकता। तर आता साईडला तुम्ही बघू शकता की मी अर्धा इंच वाढवलेला आहे आणि वरच्या साईडला सुद्धा शिलाईसाठी मी अर्धा इंच वाढवलेला आहे। तर क्रॉसपट्टी काढताना नेहमी आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये वरच्या साईडला आणि साईडला आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये वाढवून घ्यायचं आहे, कारण शिलाईमध्ये आपल्याला तिथं थोडं थोडं कापड जातं, तर त्यामुळे क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला नेहमी वाढवून घ्यायला लागतं। तर आता आपल्या मेन कापडावरती आपण सुद्धा हे कटिंग करून घेतलेलं आहे। तर फ्रेंड्स, या ब्लाऊजच्या फिटिंगचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या बघायला मिळेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।